नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड येथील कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन व बँकेच्या आवारात उभा केलेल्या माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ दिनांक 15 जुलै रोजी संपन्न झाला. स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते तर कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सामाजिक न्यायमंत्री माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार विश्वजित कदम, सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार संग्राम धोपटे, श्रीमंत पाटील यांसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. बँकेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आणि काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर मान्यवरांचे सभास्थळी आगमन झाले. या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय विलास काकांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या प्रास्ताविकानं झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की काकांनी त्यांच्या सामाजिक 50-60 वर्षाच्या जीवनामध्ये विभागामध्ये जे काम केलं आणि त्या कामातून त्यांनी जी संघटना निर्माण केली, त्या संघटनेच्या माध्यमातून या कराड तालुक्यामध्ये एक सक्षमपणे जो सहकार उभा केला, या सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्याचा सातत्यानं काकांनी प्रयत्न केला होता आणि तो आजही अखंडपणे त्या संघटनेच्या माध्यमातून चालू आहे. खरं काकाची जी वाटचाल होती ती अत्यंत विलक्षणीय अशी एक कथारूप असल्यासारखं आहे की 68 सालामध्ये काकांनी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये पदार्पण केलं आणि पदार्पण करत असताना त्यांनी जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून काम सुरू केलं. काकांनी जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना त्या जिल्हा बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं की ज्याच्या माध्यमातून ही बँक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर राज्य देशामध्ये एक अग्रगण्य म्हणून बँक काकांनी तिची कार्यप्रणाली तयार केली आणि त्यातून ही बँक आजही त्या पद्धतीनं चालू आहे. कराड तालुक्यामध्ये काम करत असताना काकांनी शेती उत्पन्न बाजार समिती असेल, कोयना दूध संघ असेल किंवा कराड खरेदी विक्री संघ असतील, या संस्थांचं नेतृत्व केलं आणि या संस्थांना एक ऊर्जित अवस्था आणून देण्याचं काम केलं. आणि या सर्व संस्थांमध्ये सर्वसामान्य माणसाला, जो खऱ्या अर्थानं ज्याला समाजामध्ये काम करण्याची इच्छा आहे, समाजासाठी काहीतरी आपण करू शकतो ही त्याची मानसिकता आहे, पण त्याला राजकीय पार्श्वभूमी नाही, त्याला राजकीय वलय नाही, अशा कार्यकर्त्यांना काकांनी एकत्र केलं आणि या ठिकाणी सत्तेच्या केंद्रस्थानामध्ये आणलं. कारण काकांनी जो समाजकारणाचा वसा घेतला तो संघर्षाच्या माध्यमातूनच त्यांच्यापर्यंत आलता. कारण घराण्याला असणारी स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी, त्यातून काकांचे थोरले बिंदू शामराव पाटील, शामराव अण्णा ज्यांनी या मार्केट कमिटीची स्थापना केली आणि पहिले लोकनियुक्त सभापती म्हणून या ठिकाणी त्यांनी काम पाहिलं, तो वसा त्यांच्या पश्चात कुणी चालवायचा हे काकांनी त्या ठिकाणी दादांपुढे पडलेला प्रश्न काकांनी या ठिकाणी स्वतःहून त्यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी या तालुक्यामध्ये काम सुरू केलं. मग मार्केट कमिटीची जी काही आज जो विस्तार झालाय त्यामध्ये काकांच्या खऱ्या अर्थानं जी दूरदृष्टी आहे, खरेदी विक्री संघ असेल, कोयना दूध संघ असेल किंवा त्याच्यानंतर काकांनी 82-83 साली शामराव पाटील पतसंस्था निर्माण केली. ती एवढ्यासाठीच केली की सर्वसामान्य माणसाला ही प्रस्थापित मंडळी त्या काळामध्ये कर्ज देत असताना त्यांची पिळवणूक करत होते आणि त्यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्याला अर्थपुरवठा व्हावा. कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेतून फक्त शेतीच्या माध्यमातूनच कर्ज होत होता. आता ज्या पद्धतीने होतोय तसा त्यावेळी होत नव्हता. म्हणून त्यांनी शामराव पाटील पतसंस्थेची उभारणी केली, त्याच्यानंतर कोयना बँकेची उभारणी केली. कारण नागरी सुविधा देण्यासाठी किंवा नागरी पद्धतीचं कर्ज देण्यासाठी नागरी बँक असणं गरजेचं आहे. म्हणून काकांनी त्या ठिकाणी बँकेची स्थापना केली आणि आज योगायोग असा आहे की ज्यांनी या बँकेचं उद्घाटन केलं, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेब, त्यांनी या बँकेचं उद्घाटन केलं आणि आज बाळासाहेब थोरात त्यांचे
चिरंजीव त्यांच्या हस्ते बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं आज या ठिकाणी आपण उद्घाटन करतोय. हा एक योगायोग आहे. म्हणून सहकारामध्ये काम करत असताना काकांनी साखर कारखान्याची निर्मिती केली. काही काळ साखर कारखाना अडचणीत होता, पण त्यातूनही मार्ग निघत साखर कारखाना आज श्रीमंत पाटील आत्नी शुगरचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या भागीदारीमध्ये आपण हा कारखाना अत्यंत सक्षमपणे पुन्हा एकदा या ठिकाणी व्यवस्थित स्थिरतावर केला. आजही त्या कारखान्याचं 100% कर्ज आपण नील केलेला आहे. तो कारखाना एक्सपांड केलेला आहे. कोजन त्या ठिकाणी 12 मेगावॅटचा आपण चालू केलेला आहे. अशा काकांच्या पश्चात आपण या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती या सर्व संस्था आजही अत्यंत सक्षमपणे चालवतोय. दुर्दैवानं काका आपल्यात आज नाहीयेत, पण मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की काकांचा जरी मी मुलगा असलो, जरी मी त्यांचा मुलगा म्हणून वारस असलो, तरी खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी संघटनेच्या विचारसरणीचा म्हणजे काकांनी जी संघटना ज्या उद्देशानं उभी केली आणि ती आज अखंडपणे ज्या विचारसरणीवरती चालवण्याचा त्यांचा पुरोगामी विचारसरणीवरती चालवण्याचा त्यांचा जो मानस होता, त्या विचारसरणीवरती चालवण्यामध्ये आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना यश आलेलं आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांचं अधिक वेळ न घेता या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय श्रीमंत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विलास काकांचं नाव मी अगदी बऱ्याच वर्षापासून मी ऐकत होतो. त्यांच्याबद्दल मला भरपूर माहिती होती, परंतु त्यांचा आणि आमचा ओळख झाली, संबंध आला. तो हा जो कारखाना आहे, साखर कारखाना त्यांनी काढलेला, रयत सहकारी कारखाना, तो कारखाना चालवायला घ्यायचं. आणि ते का चालवायला घ्यायचं तर विलास काकांनी अतिशय प्रयत्न करून तो कारखाना स्थापन केला होता आणि तो कारखाना कायम सहकारी तत्वावर राहावा आणि विलास काकांचं नाव कायम चिरंतन तिथं राहावं, ह्या एका उद्देशानं ती बँक पुढे एखाद वेळेस कोण नाही चालवलं तर तो विक्रीला सुद्धा काढली असती, परंतु तसं होऊन द्यायच नाही. म्हणून आम्ही आणि आमचे उदयसिंगराव पाटील जे आहेत त्यांनी मिळून हा कारखाना चालवायला घेतला. ह्याच्यामध्ये माझं काय फार मोठा फायदा प्रॉफिट होते असं काहीच नाही आहे. फक्त ते नाव राहावं, विलास काकाच्या नावाला कुठलं कलंक लागू नये, हे एकाच कारणासाठी मी तो कारखाना घेतला. आणि त्याला कारण म्हणजे ते विलास काकाच आहेत. कारण राजकारण आज कुठल्या थराला जाऊन पोचलंय हे सगळ्यांना माहीत आहे. तर तरी सुद्धा अशा राजकारणामध्ये एवढं अगदी सोज्वळ वृत्तीनं लोकांची सेवा करत संपूर्ण आयुष्य त्यांनी काढलं. दुसरा कुठलाही विचार केला नाही. आज राजकारणात पैसा नाही, अडका नाही, काही नाही, फक्त एक म्हणजे समाजाची सेवा, लोकांची सेवा. ह्या एकाच कारणासाठी त्यांनी जे काय संपूर्ण आयुष्य घालवलं होतं, त्यांना मान देण्यासाठी मी इथं आलो आणि तो कारखाना आम्ही घेतला, चालवायला घेतलेला आहे. ती मुदत संपली की आम्ही सगळे सुव्यवस्थित करून आमच्या उदयसिंग पाटलांना आम्ही हँडओव्हर देऊन टाकतोय आणि तिथून पुढच्या काळात चांगला राहावा. आणि त्या 3-4 वर्षातच त्याचं आम्ही कर्ज संपूर्ण 100% कर्ज फेडलेलं आहे. तो आता अगदी कर्जमुक्त कारखाना आहे. आणि तिथं कोजनरेशन सुद्धा, साहेब तुम्ही 12 मेगावॅट म्हटला, 12 नाही 15 आहे, लक्षात असू दे, केलेलं आहे. आणि अजूनही पुढच्या काळात तिथं काय काय करणं शक्य आहे. म्हणजे एक्सपान्शन आम्ही 6000 केलं, 2500चं कोजनी केलं. आणि तो कारखाना हे नाव इथं कायम चिरंतन राहण्यासाठी आम्ही जे काही शक्य होतं ते मी काम केलेलं आहे. धन्यवाद माननीय श्रीमंतजी पाटील साहेब. यानंतर या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि एक तरुण नेतृत्व आदरणीय विश्वजी कदम साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय विलास काकांची 86वी जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिलेले आहात. आणि आजच्या जयंतीचं निमित्त या ठिकाणी पाहून
आमचे तरुण तडफदार युवा नेते आणि आदरणीय विलास काकांचा विचारांचा कार्याचा वारसा हा समर्थपणे जोपासणारे हा उदयसिंह दादांनी आज एक अत्यंत चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वर्गीय विलास काकांवर प्रेम करणारी आणि सातारा जिल्ह्यातून जी आदरणीय स्वर्गीय विलास काकांवर प्रेम करणारी सगळी माणसं आजच्या निमित्ताने एकत्रित गोळा केलेली. खरं पाहिलं तर स्वर्गीय विलास काकांच्या बाबतीत मी बोलणं उचित नाही, परंतु 1967-68 सालापासून स्वर्गीय दादासाहेब उंडाळकरांचा स्वातंत्र्य लढ्याचा एक कार्याचा वारसा हा मनामध्ये ठेवून जे आदरणीय विलास काकांनी उंडाळे गावापासून जे काही त्यांच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली, त्यामध्ये स्वर्गीय दादासाहेब उंडाळकरांचा, स्वर्गीय शामराव उंडाळकरांचा, शामराव अण्णांचा, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्या काळात जिल्ह्याचं संपूर्ण कामकाज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हाताखाली किंवा त्यांच्या बरोबरीने जे काम पाहत होते आदरणीय स्वर्गीय किसन अहिर वीर यांच्या माध्यमातून आदरणीय खरं तर विलास काकांनी त्यांची सुरुवात केली. जिल्हा परिषद माध्यमातून जवळजवळ अनेक वर्ष ते जिल्हा परिषदचे सदस्य राहिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्याच काळामध्ये त्यांनी सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी, बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी सहकाराचा पुरेपूर वापर हा जनसामान्य हितासाठी कसा करायचा हे आदरणीय विलास काकांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे अंमलात आणलं. जिल्हा बँकेचे संचालक झाल्यानंतर जिल्हा बँक कशा पद्धतीने हे लोक हितासाठी चालवायची, ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी जोडलेल्या ज्या सोसायट्या, त्या सोसायट्या अधिक सक्षम कशा करायच्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कामकाज पारदर्शक चालवत असताना ते कडक शिस्तीने कसं चालवायचं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि सभासदांना हित कसा द्यायचा, या दृष्टीने काकांनी गेले 50 वर्षाहून अधिक काळ या जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून अत्यंत चांगलं काम केलं. आज रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची सूत्र पाहणारी आणि आदरणीय जयंतराव पाटील साहेब भाई इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या अत्यंत यशस्वीपणे चालवतात, ज्या तिथल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नफा चांगला या ठिकाणी मिळवतात, अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये रायगडचा उल्लेख केला जातो. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अव्वल दर्जा कुणाला द्यायचा असेल, जर त्याचा कुणाचा उल्लेख केला तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला जातो. त्याचं कारण म्हणजे कारण मी सहकार खातं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादामुळे मलाही सहकार खातं 2-2.5 वर्ष काम करताना पाहायला मिळालं. आणि नेहमी आम्ही पाहत होतो की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमी सगळ्या क्षेत्रामध्ये, ती ठेवी असो, व्यवहार असो, कर्ज वाटप असो, NPA असो, या सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रेसर आणि पुढाकार त्याचा नंबर असायचा. हा पाया जो आहे या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, हा विचारांचा पाया, हा शिस्तीचा पाया, हा आदरणीय विलास काकांनी या ठिकाणी दिला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढा मजबूत पाया आज सहकाराचा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचा साताराच्या विलास काकांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला पाहायला मिळाला. ह्याचा मनापासून कौतुक आणि अभिमान माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला वाटतं. वास्तविक पाहता आदरणीय खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठं नेतृत्व होऊन गेलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तर केवळ सातारा जिल्ह्यातली नाही, महाराष्ट्रातली एक पिढी ती महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या विचाराची, समाजकारणातली, राजकारणातली घडवली. त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी अनेक नेते मंडळी, या ठिकाणी किसन वीर यांचा उल्लेख आपण केला, आदरणीय यशवंतराव मोहिते भाऊ असतील, आदरणीय प्रेमला काकी चव्हाण असतील, आदरणीय आनंदराव चव्हाण साहेब असतील, ही सगळी मंडळी होत असताना अशा वटवृक्षांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय विलास काकांनी त्यांच्या नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अनेक वर्ष ग्रामीण भागात लोकांसाठी दिवस रात्र काम करून, सुरुवातीला श्रमराव अण्णांच्या नावाने पतसंस्था उभी करून आणि तदनंतर स्वातंत्र्य सैनिकांसाठी सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या गावामध्ये एक मेळावा या ठिकाणी आयोजित करून, कार्यक्रम आयोजित करून विलास काकांनी एक वेगळ्या पद्धतीची प्रतिमा या परिसरामध्ये त्यांची निर्माण केली. खरं तर विलास काका आणि आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध. दोघांनी 1980 ला निवडणूक लढवली. आदरणीय विलास काका हे आमदार झाले.
आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा अवघ्या पोस्टलच्या 16 मतांमध्ये पराभव झाला. परंतु दोघंही ग्रामीण भागातले होते. दोघांमध्ये एका स्वभावामध्ये साम्य होतं की दोघंही रांगडेपणाने या ठिकाणी लोकांशी वागत होते, बोलत होते आणि येईल तो विषय समोर घेऊन तातडीने त्याच्यावर निर्णय घेण्याची क्षमता या सर्व नेत्यांमध्ये होती. आदरणीय विलास काकांनी या ठिकाणी दुग्ध व्यवसाय हे खातं सांभाळलं, सहकार खातं सांभाळलं, विधी व न्याय खातं सांभाळलं. मला आठवतं मंत्रिमंडळामध्ये आधी खरं तर थोरात साहेब त्याच्यावर जास्त आधी चांगलं बोलू शकतील. ज्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते त्या आदरणीय विलास काकांना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. बऱ्याचदा मी असं पाहिलंय की विधी व न्याय खातं एवढं महत्वाचं असतं की मुख्यमंत्री हे खातं स्वतःकडे ठेवत असतात. परंतु मला असं वाटतं हा पहिल्यांदा विलास काकांच्या माध्यमातून महाराष्ट्र हा असा एक नवा पायंडा पडला असेल की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी मोठ्या विश्वासाने विधी व न्याय खातं हे आदरणीय विलास काकांना दिलेलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी फार जी खाती त्यांना मिळाली त्या खात्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या लोकांचं तर भलं त्यांनी केलंच. सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल हाही मनापासून त्यांनी प्रयत्न केला. पण साताऱ्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन महाराष्ट्रामध्ये आदरणीय विलास काकांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जी मिळेल त्या खात्यांच्या माध्यमातून एक त्यांच्या नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला. येईल त्या पटकन प्रसंगाला निर्णय घेण्याची एक धाडस काकांमध्ये होतं हे सगळ्यांना माहिती. आणि म्हणून आज काकांबाबतीत जुन्या आठवणी सांगणारे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेब, जयवंतराव साहेब, भाई जयंत पाटील साहेब या ठिकाणी. मी जास्त बोलणार नाही. काकांचा माझा संबंध 91 ते 95च्या कालावधीमध्ये मी लहान असताना आला होता आणि 99 नंतर अनेकदा कधी विलास काका अग्रदूत बंगल्यावर कदम साहेबांकडे जेवायला यायचे, कधी कदम साहेब त्यांच्या बंगल्यावर जेवायला यायचे आणि अनेकदा ही मंडळी ताजच्या पाठीमागे एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये सुद्धा जयवंतराव साहेबांबरोबर जेवायला जायची. हे सगळं होत होतं. परंतु ही मैत्री, एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध हे नेहमीच घट्ट राहिले. आणि या ठिकाणी काकांनी गेले 50 वर्ष, मला वाटतं 45 वर्ष काका संचालक राहिले, बरोबर ना? 55 वर्ष. आणि या ठिकाणी गेले 1980 सालापासून ते सन 2014 पर्यंत या मतदारसंघांचा आमदारकी आणि आमदारकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं मंत्रिपद काकांनी भूषवलं. आज काकांची उणीव निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी भासवते. पण गेल्या काही वर्षांपासून आज आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे बळ आम्हा तरुण कार्यकर्त्यांना सातत्याने मिळतंय त्या बळाच्या माध्यमातून आता आम्ही सगळी तरुण कार्यकर्ते आज तयार होत चाललो आहोत. आणि म्हणून मला उदयसिंह दादांच्या जीवनामध्ये त्यांनाही संघर्षाला दुर्दैवाने सामोरं जावं लागलं. पण संघर्षावर मात करून आज संपूर्ण जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला त्यांनी दाखवलं की ते शेवटी विलास काकांचे चिरंजीव आहेत. आणि विलास काकांचा जो संघर्षाचं रक्त आहे, विलास काकांचं संघर्षावर मात करून पुढे जाण्याचं जे रक्त आहे हे उदयसिंह पाटलांमध्ये हे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आज श्रीमंत तात्यांनी इथं उल्लेख केला. श्रीमंत तात्या खरं तर नुसतं नावानी श्रीमंत नाही, मनाने श्रीमंत आहेत. आज अत्यंत चांगल्या प्रकारची अथनी शुगर नावाची शुगर फॅक्टरी ते कर्नाटकात चालवतात. आणि म्हणून त्यांनी मला वाटतं उदयदादांचे त्यांचे संबंध जुडले आणि त्यांनी हा कारखाना चालवायला घेतला. आज अत्यंत चांगला रयत सहकारी साखर कारखाना हा उदयदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी चालतो. आणि एकेकाळी या ठिकाणी असणाऱ्या काही लोकांची जी फक्त मोनोपॉली होती ती मोनोपॉली आता उदयदादा तुम्ही मोडून काढली आणि खऱ्या अर्थाने आता या परिसरातल्या शेतकऱ्यांना आज त्यांच्या ऊसाला उत्तम दर देऊन या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका रयत सहकारी साखर कारखाना. विलास काका हे रयतेचे खरं तर एक लोकसेवक होते, लोकनेते होते आणि म्हणून त्यांनी त्या कारखान्याला रयत नाव दिलं. आज माझी खरं तर माझा आपल्या मतदारसंघाशी थेट संबंध नाही, पण ठीक आहे आमचे काही पाहुणे पाय अमुक तमुक सगळं गोतावळा इथं आहे तुमच्या मतदारसंघाने आणि करत तालुक्यात. परंतु मलाही थोडंसं तळमळीने वाटतं उदयदादा तुम्हाला राग येईल, परंतु कुठेतरी रयत सहकारी साखर कारखाना स्वर्गीय विलासराव उंडाळकर रयत सहकारी साखर कारखाना म्हणून नाव देण्याची भूमिका आपण घ्यावी अशी मला वाटतं. ती शेतकऱ्यांच्या मनातली सुद्धा इच्छा असं मला वाटतं. आणि म्हणून आज जे काही तुम्ही सहकार आणि कोयना बँक, आज कोयना बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन तुम्ही घेतलं. जवळजवळ 200 कोटीच्या मला वाटतं ठेवी, उलाढाल, कर्ज वाटप अनेक गोष्टी या कोयना बँकेच्या माध्यमातून सुद्धा आज उत्तम प्रकारे आपण चालवत आहात. निश्चितपणे या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही 11 शाखा आहेत त्यातल्या जे काही उलाढाले लोकसंपर्क असेल, ठेवी घेणं, कर्ज वाटप करणं, मी भारतीय सहकारी बँक चालवतो. आम्हाला माहिती आहे किती अवघड जागेचं दुखणं असतं बँक चालवणं. आणि कारण मूळ मुद्दा असतो अनेकांना आपण मदत करायला जातो, परंतु जेव्हा कर्ज फेडची वेळ येते तुमचा वाईटपणा करावा लागतो. पण या सगळ्यातनं तुम्ही मार्ग काढून आज कोयना बँक सुद्धा अत्यंत चांगली चालवली
उदयदादा, तुमचं आणि तुमच्या सर्व संचालकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आज विलास काकांना साजेल असं या ठिकाणी कोयने बँकेची इमारत, त्यांचा पुतळा आणि त्यांचं सगळं कार्य आपण या ठिकाणी समर्थपणे उदयदादा या ठिकाणी चालू. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत एवढं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी कदम साहेबांचे आणि काकांचे जे काही जिव्हाळ्याचे संबंध होते, मैत्री होते, राजकारणात समाजकारणाच्या पलीकडे जाऊन जे काय एकत्र त्यांनी काम केलं, आज त्या संबंधांच्या पोटी तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि माझे 2 शब्द मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आणि उदयदादा खास करून तुमचे आभार मानून इथे माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विश्वजीत कदम साहेब. विलास काकांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून महाराष्ट्राच्या विधी आणि न्याय खात्यापर्यंत स्वतःचा जी मोहर उमटवली आणि कदम साहेब आणि विलास काकांचे जे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते ते ऋणानुबंध उदयदादा आणि आपल्या माध्यमातून पुढे जातील अशी जी आपण भावना या ठिकाणी व्यक्त केली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख आणि विलास काकांचे अतिशय जवळचे मित्र माजी खासदार माननीय जयवंतरावजी आवळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विलास काकाचे माझे संबंध 1980 ला आले. विलास काका 80 ला निवडून आले आमदार म्हणून, मी पण तिकडे 1980 ला आमदार म्हणून निवडून आलो. सतत 25 वर्ष काका आमदार झाले, सतत 25 वर्ष मी आमदार झालो. आपणाला पटणार नाही की अशी मैत्री फार काळ टिकत नसते, परंतु विलास काकाची आणि माझी मैत्री मात्र 25-30 वर्ष फार जिव्हाळ्याची होती. काकांचं सगळंच वर्णन मी करणार नाही आहे. रयत सहकारी साखर कारखान्याचा पायाभरणी समारंभ त्यावेळेचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते माझ्या अध्यक्षतेखाली त्या माळावरती झाला. आणि ज्या वेळेला पायाभरणी समारंभ करण्यासाठी मी आलो, विलासराव देशमुख साहेब आम्ही हेलिकॉप्टरमधून आलो, त्यावेळेला विलासराव देशमुख साहेबांनी खाली पाहिलं आणि म्हणजे जयंतराव, या माळाला काका कारखाना उभा करतात, एक उसाचं कांड सुद्धा दिसत नाही, हिरवगार काही दिसत नाही, आणि हा कारखाना चालणार कसा, अशा प्रकारचा विचार विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळेला बोलून दाखविला. परंतु कारखाना काकाने उभा केला आणि एक कालवा पाण्यासाठी म्हणून, शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून फार प्रयत्न करून त्या ठिकाणी आणला आणि शेतकऱ्यांना ऊस लावण्यासाठी प्रयत्नशील काका राहिले आणि हा कारखाना त्यांनी चालू केला. मित्रांनो, सहकार चळवळीमध्ये कोयना बँक असेल, कोयना दूध संघ असेल, रयत या ठिकाणी सहकारी कारखाना असेल, बाजार समिती असेल, अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. सगळ्या संस्था उभ्या केल्या आणि त्या चालविण्याचं काम सुद्धा काकाने चांगले केलं. पण काका मित्र म्हणून कसे होते, लोकांना ज्यावेळेला काका पहिल्यांदा भेटायचे त्या लोक घाबरायचे. काका फणसासारखे होते, फणसासारखे. बाहेरून फणस जसा काठी असतात, परंतु फणस कापल्यानंतर आत त्याला जे गोडी असते ती एक वेगळी गोडी असते. तसं काकांच्या जवळ गेलेल्या माणसाला ते पहिल्यांदा फणसासारखे वाटायचे, परंतु काकाच्या जवळ गेल्यानंतर ते मात्र त्या फणसातला जो घरा असतो ना त्याप्रमाणे गोड वाटायचे. मला मुद्दाम आपल्याला सांगायला पाहिजे, 25 वर्ष आम्ही आमदार असताना विधानसभा चालू असायची आणि विधानसभा चालू झाली की काका आणि मी दोनच काम आमचे असायचे. सकाळी ब्रेकफास्ट एकत्र, बरोबर 5 वाजता मग मंत्री येऊ दे किंवा मुख्यमंत्री येऊ दे, मी आणि काका 5 वाजता बरोबर ताज हॉटेलमध्ये जाऊन कॉफी प्यायचं. आमचा कार्यक्रम ठरलेला आणि संध्याकाळी त्या ठिकाणी लिंक पॅव्हिलियनमध्ये चायनीज जेवणं आम्ही, खरं म्हणजे काका आणि आम्ही सगळे आमची जी मित्रमंडळी त्यावेळेला होती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5, 7, 8, 10 लोकांचा आमचा आमदारांचा ग्रुप होता. त्यामध्ये चिमणराव कदम होते, मोहनराव शिंदे होते, दिनकर आबा होते, अनंतराव थोपटे होते आणि असा 5-6 लोकांचा जो आमचा आमदारांचा जो ग्रुप होता पश्चिम महाराष्ट्रातला, त्या 5-6 लोकांचा ग्रुप सांभाळण्याचं काम सातत्यानं विलासराव देशमुख करायचे. आणि त्यांनी पाहिलेलं होतं ते मराठवाड्याचे, आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे, परंतु विलासराव देशमुखने आम्हाला एवढं सांभाळलेलं होतं की जेवढी शासनातली कामं असायची ती विलासराव देशमुख आमचे करायचे.
त्यामुळे ते आमच्या ग्रुपचा एक भागच म्हणून विलासराव देशमुख आमचं काम करायचे. मित्रांनो, मला अभिमान वाटतो काकांचा रयत कारखाना हा नंतर झाला, परंतु काकाने त्याच्या अगोदर एक फॅक्टरी त्याचे ओपनिंग केलेलं होतं. ते म्हणजे या सातारा जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते निर्माण करण्याची जी फॅक्टरी असते ती फॅक्टरी काकाने त्यापूर्वी निर्माण केलेली होती आणि हजारो कार्यकर्ते काकाने निर्माण केलेले होते. पण काकाचे मित्र मात्र फार थोडके होते. मुंबईला आमचे पुरुषोत्तम माने, मुंबईला गेलो की आम्ही पुरुषोत्तम माने, साताऱ्यामध्ये आम्ही आलो की रफिकभाई भागवान आणि चिपळूणकर, कोल्हापूरला मी आलो बाळासाहेब सरनाईक, आमच्याकडे काका, म्हणजे एक ठराविक लोकांचा ग्रुप काकांच्या जवळ असायचा आणि जेव्हाभावाचे मित्र म्हणून काकांच्या जवळ असायचे. मला त्याचे आनंद आहे. या कार्यक्रमाला खरं म्हणजे फार वेळ झालेला आहे. काका वर्णन करायचं झालं तर काका क्लीन हँड, क्लीन कॅरेक्टर आणि क्लीन हार्ट असं ज्याचं वर्णन करता येईल असे विलास काका पाटील होते. एवढं सांगून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आवळे साहेब. मैत्री बांधत ती जपणारे आदरणीय विलास काका आणि कार्यकर्त्यांची फॅक्टरी निर्माण करणारे विलास काका यांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू आपण आपल्या मनोगतातून उलगडलेत. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी या जिल्ह्याचे माजी खासदार, माजी राज्यपाल आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांना निमंत्रित करतो. कालपर्यंत आभाळातून पाऊस पडत होता आणि पुराचा धोका होता. आज माणसांचा महापूर आला इथं. रयतेच्या कल्याणासाठी उघड्या माळावर ज्यांनी विलासांच्या देशमुखांच्या शुभ हस्ते आणि जयंतरावांच्या उपस्थितीत कुदळ मारली, तो तसाच श्रीमंतीने चालावा म्हणून कर्नाटकातून एक श्रीमंत आणला उदयसिंहांनी आणि तो आज चाललेला आहे. मागास पण मी बसलोय, उजव्या हाताला बाळासाहेब आहेत, डाव्या हाताला उदयसिंह आहेत, शेजारी विशालराव आहेत. या तरुणांच्या संगतीत बसता असता फार मोठा आनंद होतोय. साखरेचे माझा संबंध आहे, मी डायरेक्टर शुगर होतो. आदरणीय भाऊसाहेब थोरात यांचा संगमनेर सहकारी साखर कारखाना होता. मी तिथं प्रांत होतो. वसंत दादा संबंध सांगतोय विशालांचे आणि भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय यशवंतराव मोहिते सहकार मंत्री, भाऊसाहेबांनी भाऊसाहेब धोणाच्या मदतीनं यशवंतराव मोहितेनं गाठलं आणि दादानं सांगून माझी तिथं कार्यकारी संचालक म्हणून निवड झाली. कारखान्यावरती वर पत्रान बाजूला तट्ट्या, गडी पक्का खट्ट्या, संगमनेर आढळा आणि प्रवरेचा संगम, कराड, कोयना आणि कृष्णाचा संगम, मान, उत्तर मान, दक्षिण मान, येराळा, ताराळा, यातून सामान्य माणसाकरता निर्माण झालेला विलास काका. स्वातंत्र्य अगोदर दादा, स्वातंत्र्यानंतर शामराव काका, ज्यांच्या नावानं या ठिकाणी हे मार्केट फळे फुले भाजीपाला भरतय ते शामराव. आणि सातारा जिल्हा बँकेची जयवंतराव यावेळे 2 लाख रुपये भरायचे होते. आदरणीय किसनवीर आबा आणि घोरपडे हे हिंडून दमले. शेवटी काय जमलं म्हणून कलेक्टरचे ते गेले. कलेक्टर म्हणले या घ्या जांभळं खावा. ते जांभळं खात बसले होते. आणि तुमचे चेवरे एवढे जांभळा करता का? तर म्हणले आम्हाला 10,000 रुपये जमल्याशिवाय आमचं उद्या सकाळी डायरेक्टर ऑफ कोऑपरेटिव्ह भरायचे आहेत. सातारा जिल्ह्याचे 2 भाग होते,
दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा. लेवीचं एक पारितोषिक बाबा 1,00,000 रुपये तेव्हा मिळालं होतं. 50,000 ह्यांचे आणि 50,000 त्यांचे. कलेक्टरनी कोर्ट ऑफ वॉर्डचा एक क्लार्क बोलवलं आणि 10,000 रुपये चेक दिला. आणि त्यामुळं रघुनाथराव दौलतराव चोरेकर हे मुख्य प्रवर्तक, बाळासाहेब देसाई पाठिंबा, प्रवेश फी रघुनाथराव दौलतराव चोरेकरांनी 1 रुपया भरले नाही. माहिती करता होतोय. आणि आज या साखरेमधली गोड माणसं जमा झालेली आहेत आणि विलास काकांचा एक पुतळा उभा राहतोय आणि तो सांगतोय मी आहे बरं का. आदरणीय आंबेडकर दाखवतात, पण काका असे उभे आहेत आणि काकाच्या नजरेतला जो भाव असतो तो सामान्य करता ये बघू. आणि त्याला सांगितलं नाही म्हणशील बरं का. हा जो आनंद आहे तो आता बघितला आम्ही. प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होतंय, काकांचा पुतळा उभा होतोय, नवी जुनी पिढी एकत्र आहे. पतंगराव असोत, प्रतीक असोत, उदय असोत, ही सगळी मंडळी नव्या जुन्या पिढीचा संगम आहे. डेऱ्यामध्ये ताक घुसळल्याशिवाय लोणी वर येत नाही. अनेक पर्याय आले. लोणी हे सरळ बोटा निघत नाही, बोट काही वेळा वाकडे करावीच लागतात. पण नेमकं बोट ठेवून मार्ग दाखवणारा माणूस विलास काकांच्या रूपाने आपल्याला मिळाला होता. आणि त्यामुळं आजचा हा प्रसंग पत्रात टाकला, वाया नाही गेला. पत्री सरकार जे निर्माण केलं अशा या सातारा जिल्ह्यामध्ये उदयसिंह आपण सगळे म्हणून हातात हात घालून पुढे मशाल घेऊन म्हणलं चालेल का. हात तर आपला आहेच. आणि त्यामुळं बाबा या नव्या उमेदीनं जयंत आहे आणि जयवंत आहे. विजय आपलाच आहे, कारण विश्वजित आहे आणि विशाल आहे. आणि कार्यसिद्धी निदेश श्री समर्थ आहे. धन्यवाद पाटील साहेब. या ठिकाणी काकांच्या पुतळ्यांचा जो संदेश काका देत आहेत तोही आपण या ठिकाणी विशद केलात. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर ज्यांच्या हस्ते या बँकेच्या इमारतीचं आपण अनावरण केलं ते ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांना अशी विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. म्हणजे आपण फार भाग्यवान आहे, ही भूमी फार भाग्यवान आहे की इथे खूप समाजधुरीण जन्माला आले, नेतृत्व जन्माला आले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व जे महाराष्ट्राला मिळालं, जे देशाला मिळालं, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक नेतृत्व घडवण्याचं काम केलं. त्यांची प्रेरणा घेऊन अनेक नेतृत्व घडले. आणि त्यामध्येच आपल्याला विलास काकांचं नाव सुद्धा आपल्या सर्वांना घ्यावं लागतं. विलास काकांचं व्यक्तिमत्व आपण पाहतो की खरं जे आज त्यांना त्या उजाळा आपण देतो. त्यांनी स्वातंत्र्याचा लढा लहानपण होतं त्यावेळेस, परंतु त्या कालखंडामध्ये त्या मुशीमध्ये जी काही व्यक्तिमत्व घडली, कारण तो कालखंडच असा होता की एका बाजूला स्वातंत्र्याचा लढा चालू होता, दुसरी डावी चळवळ त्यावेळेस चालू होती, महायुद्ध त्यावेळेस चालू होतं. संपूर्ण जग एका वेगळ्या विचारातून जात असताना जी व्यक्तिमत्व ही घडलेली आहेत त्यामध्ये एक डावा विचार आणि गांधी विचार हा प्रकर्षानं आपल्याला दिसतो. त्यामध्ये काकांचं नाव हे प्रामुख्यानं आपल्याला घ्यावं लागेल. एखादं व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना एका विचारानं वाटचाल करणं हा एक महत्वाचा भाग आहे. तर एक विचार आहे आमचा, तो महात्मा गांधींचा विचार असेल, तो आमचा पुरोगामी विचार असेल, तो डावा विचार असेल, हा विचार घेऊन काम करणं आणि ते काम करीत असताना जनहिताचं काम करणं, त्या विचाराला समोर ठेवून काम करणं, हे वैशिष्ट्य जे काही नेतृत्वाची ती पिढी होती त्यामध्ये दिसत होतं. त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागतं ते विलास काकांचं. मला आठवतं एका कार्यक्रमाला काकांचं शेवटचं भाषण मी असतानाच झालं. मोठा कार्यक्रम झाला होता, पंकजला तो मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये काकांचं शेवटचं भाषण जवळजवळ अर्धा तास काका बोलले. तुम्हाला सांगतो ते भाषण मुद्दाम पुन्हा लावलं पाहिजे आणि काँग्रेसच्या शिबिरामध्ये मुद्दाम लावलं पाहिजे या मताचा मी. काका काय म्हटले, अरे काँग्रेसला तुम्हाला असे दिवस का आले, का असे दिवस आले,
आणि काकांनी त्यामध्ये उपाय सांगितला. अरे पूर्वी शिबिरं चालायचे, विचाराचे शिबिर असायचे, पुरोगामी विचार समजून सांगितला जायचा, महात्मा गांधींचा विचार समजून सांगितला जायचा, सर्वसामान्याचा विचार समजून सांगितला जायचा, बहुजन समाजाचा विचार काय तो समजून सांगितला जायचा. समजून सांगितलं जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना, त्यामध्ये समजून सांगितलं जायचं शाहू महाराजांचा पुरोगामी विचार, त्यामध्ये महात्मा फुलेंचा विचार समजून सांगितला जायचा आणि तो रुजवला जायचा. तुम्ही ते शिबिर बंद केले म्हणून तुम्हाला हे दिवस आले असं म्हणणारे काका. खरंय का नाही? वस्तुस्थिती आहे. काकांनी पूर्णपणे विचारानं आपलं सर्व जीवन कार्य पूर्ण करीत असताना हा विचार कायम समोर ठेवला की सर्वसामान्याचा विकास कसा होईल, त्याच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल. आपण राजकारण करतो, राजकारण कशा करता करतो? राजकारण या करता करतो की सर्वसामान्यात जो सामान्य माणूस आहे, गरीबात गरीब माणूस आहे, त्याच्या जीवनात आनंद निर्माण करणं म्हणजे खरं राजकारण. खरं राजकारण त्यावेळेस असतं की आमच्या झोपडीतल्या माणसाचे मुलं चांगले शिक्षण घेत असतील, त्यांचे मुलं चांगलं जेवण 2 वेळचं त्यांना मिळत असेल, त्याला कपडा लत्ता असेल, कदाचित झोपडे असेल, पण ते शिक्षण चांगल्या पद्धतीने चाललंय, त्याला आहार चांगला मिळतो, इथपर्यंत जाऊन पोहोचणं राजकारणाला, याला खरं राजकारण म्हणतात. आणि म्हणून काकांच्या जीवनाचं वैशिष्ट्य काय असं जर म्हटलं तर त्यांनी आपल्या संस्था उभ्या करीत असताना किंवा प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करत असताना सर्वसामान्य माणसाचा विचार त्यांनी कायम केला आणि ते सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे होते म्हणून त्यांना कायम यश मिळालेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. खरं म्हणजे पाहिलं, लोकप्रतिनिधी म्हणून काकांना खूप जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. काका, मी ज्यावेळेस आमदार म्हणून 1985 प्रथम विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेस काकांसारखी ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यावेळेस त्यामध्ये होती की ज्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी सुद्धा त्यावेळेस मिळाली. काकांचे मंत्रिपद सुद्धा खूप जवळून मी पाहिलं. त्यांचा सकारात्मक दृष्टीनं काम कसं सोडवण्याचं त्यांचा दृष्टिकोन जो असायचा तो कायम उल्लेखनीय अशा प्रकारचा असायचा. त्यांनी ज्या वेळेस सभागृहात असायचे, बाहेर असायचे, लोकांचं भरपूर गर्दी त्यामध्ये असायची, लोकांचे प्रश्न सोडवणारे काका, हे खूप जवळून पाहण्याची संधी लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा मला मिळाली. बँकिंग हा विषय जो आता आहे, खरं म्हणजे आता सगळ्यात अवघड विषय कोणता असेल तर बँकिंग हा विषय तसा सोपा नाही, चालवणं बिलकुल सोपं नाही. सध्या सगळ्यात संस्था चालवायला अवघड कोणती असेल तर बँक आहे. खरं म्हणजे मी इथे उदयदादांचं तर अभिनंदन करतो, तुमचं आणि तुमच्या टीमचं, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, 0 NPA तुमचा. बँकेचा कोयना बँकेचा 0 NPA सोपा नाही. गंमत अशी असते की इलेक्शन होतं, एखाद्या बूथवर मारामारी आपला कार्यकर्ता करतो, दुसऱ्या दिवशी म्हणतो मला 5 लाखाचं कर्ज लागत. काय खाऊन नाही म्हणाल तुम्ही? बँक सोपी नाही सध्या. कर्ज मागायला 10 वेळा येतो आणि फेडायला 100 वेळा त्याच्याकडे तुमच्याकडे नसेल का? ही बँकिंग चालवणं सोपं नाही. परंतु काकांचं काय वैशिष्ट्य होतं, खरं म्हणजे ती पिढीच. इथं जयंत पाटलांचा उल्लेख झाला की सगळ्या वडीलधाऱ्यांचं त्यांचं, कारण सगळे आमचे वडील असतील किंवा अनंतरावजी थोपटे असतील, काका असतील, सगळे जेवढे मोठी माणसं आमची, त्यांचं जयंतराव म्हणजे MSC बँकेमधल्या सगळ्यात कमी वयाचा डायरेक्टर जयंतराव पाटील, हे सगळे कडक. तेव्हा ही लोक होती तोपर्यंत MSC बँकेला धक्का लागला नाही बरं का, तुम्ही नीट पहा. कारण शिस्त म्हणजे काय, याच्यामध्ये नाही म्हणता यावं लागतं, नाही शक्य असं म्हणता यावं लागतं, पूर्तता कर म्हणावं लागतं. ती धमक ज्याच्यात असते ना तर तोच हे संस्था चांगल्या चालू शकतो. नाही म्हणण्याची क्षमता ठेवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तुम्ही हो म्हणायला लागले, हा म्हणायला लागले, संस्था खड्ड्यात जायला वेळ लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ऍडव्हान्स पाहिजे, दिला ऍडव्हान्स, तो खुश होईल, संस्था खड्ड्यात जाईल. ही सगळी मंडळी होती ना, ही नाही म्हणण्यामध्ये वाकबदार होती, एखादं काम करून घेण्यामध्ये वाकबदार होती, त्याला व्यवस्थित कामाला त्याच्या संस्थेला मदत करायची, पण ती शिस्तीनं करायची, ही पद्धत त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणूनच आपण पाहतो की आपल्या सातारा जिल्हा बँकेचं कौतुक इथं खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी इथे विश्वजित यांनी केली की सातारा बँक खरंच चांगली बँक आहे, मी मान्य करतो का. आणि परंतु त्याला कारण सुद्धा की नाही म्हणण्याची क्षमता हेच कारण आहे. हो म्हणायला लागलं, कार्यक्रम झाला त्या बँकेचा, नाही म्हणण्याची क्षमता ठेवली आणि या सगळ्यांनी ज्येष्ठांनी ठेवली.
ती आम्हाला जमतं का नाही हा भाग आहे, पण तुमचं कौतुक करावं लागेल 0 NPA म्हणल्यावर. परंतु हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ह्या संस्था जगल्या तर आपले प्रपंच त्यांच्याशी निगडीत असतात, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून विलास काकांनी या संस्थेची स्थापना केली. ही सुद्धा सुंदर पद्धतीने चालवलेली आहे. परंतु सातारा जिल्हा बँकेचं सुद्धा सतत ते संचालक राहिले, MSC बँकेमध्ये राहिले आणि एक शिस्तीनं चालवलेल्या अशा प्रकारचे बँकिंग हे वैशिष्ट्य त्यांनी घालून दिलेले. ज्या ज्या संस्थांमध्ये काम करायचे तिथं कडक बोलायचं. म्हणजे कधी कधी मी आमदारकी करतोय वर्षानुवर्ष, पण काकांबरोबर फिरताना त्यांच्याकडे इकडे खूप कार्यक्रम, माझे कराडकडे इकडे तुमच्याकडे खूप कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आलो. काकांबरोबर फिरताना काका एखाद्याला इतकं झापायचं का मी म्हणायचं आता हा कार्यकर्ता तुटलाय आमचा, पण त्याला थोड्या वेळानं बोलून घ्यायचे, संध्याकाळी जेवायला येतो तुझ्याकडे सांगायचे. म्हणजे एक त्या झापण्याचा सुद्धा आनंद वाटायचा. आज लई झापलं का काकाने आम्हाला. याचं कारण असं त्या तो हक्क प्राप्त करणं, तर बोलण्याचा रागावण्याचा हक्क प्राप्त करणं ही सोपी गोष्ट नसते. तो हक्क काकांनी आपल्या कृतीमधून तो सिद्ध केला होता, प्राप्त केला होता, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अशी ही व्यक्तिमत्व ज्यांनी ह्या आपला समाजाकरता काम केलं, आपल्या संस्थांकरता काम केलं, संस्था चांगल्या पद्धतीने चालवल्या, म्हणून आपले प्रपंच सुद्धा चांगले चालतात. जे चालतात, प्रश्न तर असतातच, प्रश्न कधी संपत नाहीत, परंतु आपण जिथपर्यंत पोहोचतो यामध्ये यांचं योगदान आठवण्याचा हा दिवस आपल्याला या निमित्तानं असं मी म्हणेल. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपलं हित कशात आहे असा ज्यावेळेस विचार करतो आपण, आपल्या देशाचं हित कशात आहे, आपल्या राज्याचं हित कशात आहे, त्यावेळेस आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काकांनी जो विचार जपला, पुरोगामी विचार, काकांनी जो विचार जपला तो आपल्या राज्यघटनेच्या निगडीत असणाऱ्या मूलभूत तत्वांचा विचार, हा मूलभूत विचार हा आपला विचार आहे, बहुजन समाजाचा विचार आहे, राज्याचा, देशाचा, प्रत्येकाचा विचार आहे, असं आपण कायम मानलं पाहिजे. आणि म्हणून हा आजचा पुतळा, सुंदर पुतळा इथे उभा केला गेला. बँकेची वास्तू सुद्धा अत्यंत सुंदर उभी केली गेली. आपल्याला ज्या वेळेस आपल्याला दिसेल काका आपल्याला दिसतील त्यावेळेस काकांना तुम्ही आठवाच, परंतु त्यांनी जपलेला विचार, वाढवलेला विचार आणि शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या भाषणापर्यंत त्यांनी आग्रहानं जो मांडला तो विचार, हा विचार जपण्याचं काम सुद्धा, खरं म्हणजे खूप भुलभुल आहे सध्या, वेगवेगळे आकर्षण आहेत, रोज खिरापत वाटली जाती अशी अवस्था आहे. कशा पद्धतीनं मतं ओढता येतील असा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राजकारण्यांचा चाललेला आहे. मतं मिळवायची, सत्तेवर जायचं, नंतर जे करायचं तो कार्यक्रम करायचा, हे आता सत्तेचं सध्या जे चाललं ते आपण सगळं पाहतो. अशा वेळेस बाकी गोष्टींना भुलण्यापेक्षा तुम्ही सत्ता चालवणार ती कोणत्या विचारानं चालवणार, ती पुरोगामी विचारानं चालवणार का, तुम्ही राज्यघटनेच्या विचारानं चालवणार का, त्यामध्ये नीतिमत्ता तुम्ही जपणार का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. मतदानांच्या वेळेस सुद्धा तुम्ही जर राज्यघटनेच्या पुरोगामी विचारांना तुम्ही चालवत असाल, शाहू फुले आंबेडकरांचं नाव नका घेऊ निवळ, तुमच्या कृतीत ते दिसतं का नाही, हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. जो या विचारानं जाईल तो काकांचा विचार, त्याच विचारानं आपल्याला देश आणि राज्य पुढे नेऊ शकतो, हे बिलकुल विसरू नका. काका एक व्यक्तिमत्व, पण काका एक विचार सुद्धा होता, हे आपल्याला बिलकुल विसरू नका. म्हणून काकांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद थोरात साहेब. स्वातंत्र्य आंदोलनाच्या मुशीतून घडलेले काका राजकारणापासून सहकारापर्यंतच्या सर्व क्षेत्रात पुरोगामी विचारधारा कशी जपत गेले आणि कृतीत आणत गेले हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मनोगतातून मांडलं. धन्यवाद. यानंतर मी ज्यांच्या हस्ते काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आपण अनावरण केलं ते ज्येष्ठ नेते आदरणीय भाई जयंतजी पाटील यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो. हा कार्यक्रम या ठिकाणी ज्या पद्धतीनं उदयसिंग पाटलांनी केला, 2 महिन्यापूर्वी ते आले आणि त्यांनी माझी पहिली तारीख घेतली. मी सांगितलं काही झालं तरी मी येणार. या जागेमध्ये मी 4-5 वेळा आलो. एकच माणूस मला शिवी देऊन बोलणारा, तो म्हणजे विलास. बस काय बोलायचं काय नाही. रोज 4 दिवसांनी मला फोन करणार, विलासराव काका म्हणजे एक झगझगती मशाल, कधी कुठली झाली आणि स्पष्ट बोलणार. 97वी घटना दुरुस्तीमध्ये ज्या वेळेला कमिटी नेमली, मी हाऊसमध्ये हजर नव्हतो, तरी त्यांनी मला कमिटीमध्ये घेतलं
आणि 97व्या घटना दुरुस्तीमध्ये सहकारामध्ये जे कायद्यामध्ये बदल केले त्याच्याला तुम्हाला यायला लागेल. तू ज्या ठिकाणी आलं पाहिजे, प्रॅक्टिकल कायद्यामध्ये कसा बदल पाहिजे तू सांगू शकतोस. विलासरावांचे विचार करण्याची जी उंची होती ती वेगळी होती. आणि म्हणून या ठिकाणी MSC बँकेमध्ये सर्व काँग्रेसचे, मीच एकटा विरोधी, आणि उपनेते कोण? विलास काका. बाबा उपनेते कोण? ते एका कोपऱ्यात बसणार, मी एका कोपऱ्यात बसणार, आणि दोघांकडनं बोलून या ठिकाणी बदल केलेला आहे. बाबांच्या कारकिर्दीतच MSC बँकेची वेगवेगळी किती वाचवण्याचं काम पण ह्याने केलं. हे तुमचं ऐतिहासिक काम आहे, हे महाराष्ट्राला माहिती नाही आहे. त्यामुळे ही संस्था बुडाली नाही पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी बँकेचा एक ऍक्टिव्ह आणि सभागृहात एक बोलणारा एक आणि प्रत्येक विषयावर बोलणारा म्हणून त्यांनी मला बोलून घेतलं. जयेंद्र बाकी काही करा पण बँक आपल्याला वाचवायची आहे, त्याचे उपाय काय मला सांगा. अशी माणसं आज सगळी माणसं खोक्याची दिसतात. 25 कोटीचा भाव जयंत पाटील भाऊ 1 कोटी देईल, 50 लाख देईल, काय देईल, 25 कुठनं आणू? पाटील साहेब कुठनं आणू शकतो? कोण करू शकतो का? परंतु हे जे बदल झाला आहे तो बदल उदय सिंगना मी सांगेन, तुमच्या रूपानं आम्ही आज विलास, तुमची जबाबदारी मोठी आहे. बाबांचे आणि विलासरावांचे मतभेद झाले, मी अनेक वेळा सांगितलं त्यांना जाऊन दे, तुम्हाला मुख्यमंत्री माणूस आपला आहे किती झालं तरी, कारण बाबा हे पूर्वीचे शेका पक्षवालेच आहेत. आणि त्यांचे ते प्रत्येक वेळा ते त्यांचे वडील शेका पक्षाचे खासदार होते, आई हे होती, त्यांनी पण मोर्चामध्ये जाताना तेव्हा काय झेंडा करायचा तयार तर पैसे कुठे आहेत, स्वतःच मशीन चालवायचे. आम्ही पण ती चालवलेली आहे. तेच हे किस्से सांगायचे. आणि त्याच्यामुळे बाबांबद्दल माझ्या मनात एकदी वेगळी आपुलकी आहे. आणि त्यांच्यावर संस्कार पण शेका पक्षाचे झालेले आहेत ना, पैसे खायचे नाही, हे करायचं नाही, बरोबर, ते संस्कार कायम राहिलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी जास्त बोलणार नाही. विलास काका असे तुम्ही कराडकर करा. बाबांबरोबर आता मी चर्चा करत होतो, कराडमध्ये सगळे पुढारी आले ते पाटणवरून आले, ते म्हणतात सगळे मूळ पाटणकर आहेत. देसाई बिसाई बाळासाहेब सगळे पाटणकर आहेत. हे मला माहिती नव्हतं, तुम्ही पण पाटणकर. कराडकरांनी सांभाळून बघितलं पाहिजे. आता तुमचे लोक तुम्ही ते तयार करायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना प्रतापराव भोसलेनंतर सातारा बँकेमध्ये कोणी संपूर्ण कमांड कोणाकडे होती तर विलास काकांकडे होती. विलास काका ही सातारा बँक कंट्रोल करायचे. चेअरमन कोण ठरवायचं, कोण तुम्ही आता आले तेव्हा कोण ठेवायचे, काका ठरवायचे. आणि तेव्हा प्रतापराव भोसले ठरवायचे माझ्या माहितीप्रमाणे. आणि ज्या बँकेची आज ही भरभराट दिसते, बँकेची उंची वाढलेली आहे, ती विलास काकांमुळे वाढलेली आहे. आता राजे बघतात, राजे ठरवतात चेअरमन कोण आहे कोण नाही आहे. परंतु विलास काकांनी जे काम केलेलं आहे आणि हे करताना जेव्हा मी बँकेत गेलो त्यावेळेस त्यांची असलेली पकड आणि एकही बेकायदेशीर काम करायचं नाही हे त्यांनी दाखवून दिलं. बाबांना मी सांगेन की आज आम्ही सगळे जेलमध्येच असतो. MSC बँकेचे सगळे संचालक सर नाही का सकट. जेव्हा गव्हर्नमेंटनी बँक गॅरंटी दिली त्यावेळेला ज्यांनी घेतली तेच मंत्रिमंडळात, तेच डायरेक्टर इकडे, मी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. गॅरंटी घेतली, मी सांगितलं मला हाय पॉवर कमिटी ही सेक्रेटरी लोकांची पाहिजे आणि त्यांची याला शिफारस पाहिजे असा ठराव मी MSC बँकेत म्हणला. आता आम्ही गेलो असतो. आणि त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ कोणी घेऊ नका, अजितदादांना ताबडतोब पाहिजे होतं. मी म्हणा मी सही करणार नाही, लगेच
काका पण उठले तेवढे मी पण नाही सही करणार. जयंत पाटील म्हणतात ते बरोबर आहे. ती जर आपण हाय पॉवर कमिटी सेक्रेटरीची नेमली नसती, आपल्याच कारकिर्दीत नेमली आणि त्याला मान्यता घेतली, म्हणून आज आम्ही सगळ्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून या ज्या संस्था आहेत, अधिकारी आहेत इथे, MSC बँकेचे पण रिटायर अधिकारी आहेत, सातारा बँकेचे पण आहेत. मी बोलणार नाहीये, पण रायगड बँक आणि सातारा बँकेचं कॉम्पिटिशन आहे ह्या नंबरवर. खरा नंबर माझा आहे, पण हे जरा इकडे तिकडे करतात आणि गडबड करतात. मला माहिती नाहीये, मी बोलत नाहीये, कारण सातारा पण आमचीच आहे, छत्रपतींची राजधानी, तर आम्ही त्याच्यामध्ये काही बोलायला तयार नाहीये. परंतु 0 MPA तुम्ही कौतुक केलं, माझी बऱ्याच वर्ष 0 MPA कोणी कौतुक केलं, तुम्ही केलं. मी या वर्षामध्ये ग्रॉस 0 MPA करतोय. 4 बदमाश माझ्याकडे आहेत की त्यांनी ठकवले आहेत. पण तुम्हाला सांगतो, मध्यवर्ती बँक ही सेंट्रल बँक आहे. मध्यवर्ती बँक ही मध्यवर्ती आहे, ती कधी बरखास्त किंवा बुडीत जात नाही. शासन त्याला मदत करते, बरोबर आहे ना. अर्बन बँकेला मदत करत नाही. अर्बन बँक चालवणं एकदम कठीण आहे. अर्बन बँक चालवणं तुम्ही कधी काढू नका. अर्बन बँक मी सांगतो, अर्बन बँक चालवणं कठीण असतं. उदय सिंगना मी सांगेन की या ठिकाणी स्पीडनी जाऊ नका. तुम्हाला काय जास्त मतभेद मागायचे नाही. 2दा आबावरती जात नाहीत वरती, तोपर्यंत तुम्हाला मत मागायची काही संधी नाही. आणि म्हणून ते जाणार. 4 महिन्यांनी सरकार बदलते. मी राजकारणावर बोलणार नाहीये. 5 महिन्यांनी सरकार बदलते आणि बाबा तिकडे जाणारे 100% आहे. गेले नाही तर इंडिया आघाडीचा एक मी सदस्य आहे. मी इंडिया आघाडीमध्ये नक्कीच सांगू शकेन बांधून करके. कारण आम्हाला आता वाटतं महाराष्ट्रात आल्यानंतर, पृथ्वीराज बाबा आल्यानंतर त्यांचं जे नातं तयार झालं, कारण त्यांनी दिल्लीमध्ये संपूर्ण त्यांच्या आयुष्यातला काळ घालवला, त्याचा फायदा दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना नक्की होईल अशी मला आशा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे असे विलास काका हे असे अनेक निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. माझी सातारा बँकेला विनंती आहे, अधिकारी आहेत ना सातारा बँकेचे का नाही आहे, विलास काकांचं तुम्ही आत्मचरित्र ते करतील. सहकारातलं योगदान आणि सहकारातला कणखरपणा हा विलास काकांचा आहे. तो जनतेसमोर आणि पुढल्या पिढीला तुम्ही आणण्याचं एक काहीतरी पुस्तक तयार करा. तुम्हाला पैसे नसतील तर मी देईन, माझ्या बँकेची देईन, पण तुम्ही करा. तुम्हाला बारकावे माहिती आहे. ज्यांनी क्लार्क पासून काम केलेलं आहे, एक आदर्श वर्ग, सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. महाराष्ट्र हे कधीच विसरणार नाही की सहकारामध्ये काम करताना जे अडचणी येतात आणि ज्या चोऱ्या होतात त्या कशा थांबवायच्या हे बघणारा एक नेता सहकारातला म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. मला वाटतं की या कार्यक्रमामध्ये बरेच लोक आले, बरेच लोक बोलले, मोठे मोठे लोक बोलले, परंतु ज्या पद्धतीचं कामकाज या महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये अनेक संस्थांबरोबर, विलास काकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. मार्केटिंग फेडरेशन असो, कंझ्युमर फेडरेशन असो, या याच्यामध्ये MSC बँकेबरोबर मला संधी मिळाली आणि विलास काकांचं आठवण मला नेहमी येते. विलास काकांचं आणि माझं साम्य आहे. ते कट्टर मांसाहारी होते आणि खाण्याचे खवंग होते. त्यांचं आवडतं खाणं म्हणजे चायनीज. आणि चायनीज कुठलं, लिंक पॅव्हलिंग्स, जिथे माझं आता ऑफिस आहे बाबा, तिथे त्या ऑफिसच्या समोर लिंक पॅव्हलिंग, आणि तिथे ते जेवायला नेणं त्यांना मोठा शौक. आणि त्यांच्याबरोबर एक त्यांचे कार्यकर्ते दगडू, हे कायम असायचे. दगडूच बिल भरायचा, काका बिका काय नाही. हे करणार, ते आपण नाही करायचं, जयंत पाटील ते करणार. आणि ते
त्यांना एकच आयुष्यामध्ये मित्र खास होते, ते म्हणजे गणपतराव देशमुख. बाकी कोण नाही. ते गणपतरावला येणार, दोघं जेवायला जाणार. आणि आमचे काका पण होते दत्ता पाटील. पण गणपतरावचं त्यांचं वेगळं नातं होतं. म्हणजे नातं जमवायचं आणि मैत्री जपण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या प्रकारे विलास काकांनी केलं. काकांबरोबर बरंच बोलू शकतो, वेळ भरपूर झालेला आहे. काकांचे अनुभव पण बरंच सांगू शकतो. अनेक मीटिंग मध्ये आम्ही केलेल्या लढाया हे बघायचे आणि मग भाऊसाहेब आम्हाला पाठ ठोकटाचे, पोरगा बरोबर केलंयस तुम्ही, बरोबर बोलले, मी काही बोलू शकत नाही. हे आता एमएससी बँक म्हणजे पॅरलर सरकार आहे. राज्य सरकारपेक्षा जास्त त्याला अधिकार आहेत. एमएससी बँक म्हणजे आज जो 20-25 हजार कोटीची बँक आहे, ती एमएससी बँक म्हणजे एक महाराष्ट्राचं वैभव होतं, अजून पण आहे, बदलल्यानंतर वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र खरा उभा राहिलेला आहे. सहकार उद्योग आणि साखर उद्योग त्याच्यामुळे उभा राहिलेला आहे. त्या एमएससी बँकेमध्ये या ठिकाणी आज जी परिस्थिती आहे, म्हणजे विधिमंडळात आज नाहीये, मला माझी आमदार अजून, मी 30 तारखेपर्यंत आमदार आहे, माझी मुदत आहे 30 तारखेपर्यंत. परंतु या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो, विधिमंडळामध्ये आम्ही कमी पडलो, सगळे कमी पडलो. याच्यामध्ये आपल्याला विलास काकांचं नाव घ्यायचं आहे. तर या ज्या राज्य पातळीवरच्या संस्था आहेत, जिल्हा पातळीवरच्या संस्था आहेत, या सगळ्या जगवण्याचं आणि टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि मला वाटतं सातारा बँकेने अजून काम करावं. लहानपणी आम्ही कोल्हापूरला साताऱ्याला यायचो आणि सहकार बघायचो, बायलाच घ्यायला येतो, बघायचं, अशा संस्था उभ्या करू. आता त्यांना मीच पैसे देतो. कोल्हापूर बँकेला 400-500 कोटी रुपये तुमच्या कन्सोलेशन मध्ये आम्ही येतो. परंतु हे थांबवलं पाहिजे. आणि नवीन मुलं शेतकऱ्यांचा विचार, बहुजन समाजाचा विचार आणि त्यांची बांधिलकी घेऊन असलेले तरुण मुलं तुम्ही तयार करून ही सहकार चळवळ किती फायदेशीर आहे हे बघण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थानं आज करायचं आहे. आणि म्हणून अशा नेत्यांची आपण जर कुठे आठवण ठेवली आणि त्या निमित्तानं आपण असे कार्यक्रम केले तर निश्चितपणे एक वेगळी आपल्याला प्रेरणा आणि चेतना मिळू शकते. आणि त्याबद्दल मी उदयसिंगरावांचं मनापासून धन्यवाद देतो. एक चांगला कार्यक्रम, मी खरं यायला कुटत होतो, पण एक चांगला आणि भव्य कार्यक्रम आणि चांगल्या या क्षेत्रामध्ये जे स्वच्छ लोक आहेत त्यांना बोलून तुम्ही हा कार्यक्रम केला, त्याबद्दल मी मनापासून जे अभिप्रेत काकांना होतं त्या पद्धतीचं तुम्ही वर्तन केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी कराडकरांना सांगतो, कराडकरांनी या ठिकाणी सगळं राज्य चालवलं. कराडमधनच संपूर्ण राज्याची धुरा या ठिकाणी होती, ती धुरा पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करा. जे नेते या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वेगळ्या तरी पतंगरावांचे चिरंजीव आहेत. पतंगराव पैसे मागणार, पण फेडायला 8 दिवस आधी मारवण्यापेक्षाही व्याज वाचवण्याचं काम करणारे पतंगराव. मी अनेक संस्थांमध्ये त्यांना पैसे दिले, पण बिफोर पैसे भरणारा एक सहकारातला देता म्हणजे अरे मी कुठे देणार, मला काय अधिकार, मला तेवढाच अधिकार आहे. पण जे चांगले लोक आहेत, जे चांगले रिपेमेंट करणार आहेत, ज्यांनी संस्था टिकवल्या, वाढवल्या आणि त्याच्यातून आजूबाजूच्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचं, शैक्षणिक, सामाजिक बदल आणि आर्थिक बदल करण्याची जे कोण असेल तर ते पतंगराव कदम होते. हे आपण कधीच विसरता कामा नये. आणि म्हणून आता हे काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, आम्ही कष्टातून देतो. काय चुकीचं, आम्ही आपल्या गरिबीतून आपलं चालत इकडे करत काम आलेलं आहे. नाही, आमचा चिरंजीव पण तसं आहे, हे 4 दिवस आमच्याकडेच असतात जेव्हा भावाला. तो साधा आहे त्याला तसाच राहून दे. आणि म्हणून मी जास्त बोलत नाहीये, पण मला खरोखर मी इथनं स्फूर्ती घेऊन जातोय, उत्साह घेऊन चाललोय. कालच निवडणूक हरलो, मला घमेंड होती, मी कधीच हालत नाही, पण काल आलो. काल बाबांनीच नाही,
बाबांबरोबर बोलले, बाबांना भरपूर वाईट वाटलं. काल ते मला त्यांनी सकाळी उठून फोन केला की भरपूर वाईट वाटत. सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी, तुम्ही टीव्हीवर बघताय, सगळी चर्चा बिर्चा बघताय, बहुजाजांचा आणि जो दबलेला आहे, जो कष्टकरी आहे, जो श्रमिक आहे, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्याच्या विरुद्ध आवाज उडवण्याचं काम मी 25 वर्ष विधिमंडळामध्ये केलं. मी उभा राहत नव्हतो. पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला राहायला लागेल, करा तुम्ही. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, ते राजकारण याच्या पुढे नेण्याचं काम करू नका. ज्या ठिकाणी कार्ल मार्क्स आम्ही म्हणतो, आम्ही इथे अभ्यासलो, इथे वर्गात आम्ही आलो, बाबा कार्ल मार्क्स मोहिते आम्हाला शिकवायचे लेक्चर देऊन, आम्ही जे आलो त्याच ठिकाणी बीजेपी वाढते, वाईट आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे काम करायचं आहे. या संस्थेने चांगली भरभराट करो. तुम्ही एक वेळ नका आमदार होऊन काही नाही, तुम्ही बँकेत करा आणि बँकेतून लोकांना मदत करा, ते जास्त होईल काम चांगलं असं मला वाटतं. आणि म्हणून मी या ठिकाणी या भव्य दिव्य पुतळ्याकडे बघितली, काकाचा आहेत का असं मला भीती वाटली बघितलं तर. एवढा हुबेहूब पुतळा या ठिकाणी गेलात. चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना मनापासून धन्यवाद. एक अद्यावत इमारत सर्व सुखसोयीने या ठिकाणी उभी केलीत आणि त्याच्यामध्ये उद्घाटन करायला आम्हाला बोलवलं, आम्हाला संधी दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. बोलण्यासारखं बरंच आहे, पण आता जास्त बोललं तर बरोबर नाही. 1.5 तासात 2 तासात संपली पाहिजे असा मानणारा मी एक वक्ता आहे आणि श्रोता पण आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपली रजा घेत असताना या संस्थेला कुठलीही मदत लागली तर करायला मी तयार राहीन. या ठिकाणी तुम्ही म्हणता अत्नीमाले गेलेत, तुम्ही बोललेत, मी काकाच बोलतात, तुम्ही केलेल्या मागण्या मी सगळ्या पूर्ण करेन. माझ्या कुवतीत असतील, माझ्या अधिकार असतील त्या नक्की करीन. पण ही संस्था वाढली पाहिजे आणि ही संस्था राज्य पातळीवरची मोठी बँक झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. पुन्हा एकदा या काकांचा पुतळा या ठिकाणी चांगल्या प्रकारे उभा केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. माझ्यासारखा त्यांना मानणारा एक मी कार्यकर्ता आहे. मला एकदम अभिमान वाटतो तुमचा. आणि अद्यावत बँकेची इमारत केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई जयंतरावजी पाटील. आपण काकांचं विधिमंडळातील कामकाज आणि इतर सर्व गोष्टींचा फार अतिशय अभिमानपूर्वक उल्लेख केलात आणि काकांचं सहकाराच्या अंगानं लिहिलेलं चरित्र महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरेल असं जे मनोगत व्यक्त केलं ते अतिशय महत्त्वपूर्ण असं होतं. यानंतर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांना आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. 3-4 जिल्ह्यामधून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व त्यांना काकांचे सहकारी मित्र आणि मान्यवर नेते आणि समोर बसलेले काकांच्यावर त्यांनी सहकारी म्हणून काम केलं किंवा आता उदयदादांच्या बरोबर युवा चळवळीमध्ये काम करणारे हे सगळे दिग्गज इथं आहेत. जरी मोठ्या संख्येने इथं माणसं उभी आहेत तर एकही माणूस कोणी गाडी पाठवून आलेला नाही. काकांच्यावर निस्सीम प्रेम असणारी कार्यकर्ते. त्यापैकी जे वयोवृद्ध माणसं असतील त्यापैकी एकही असा माणूस नसेल की ज्याने काकांच्या शिव्या खाल्ल्या नाहीत. तर प्रेमाच्या शिव्या असायच्या, नुसते ते झापायचे नाहीत तर शिवी देऊन झापायचे. पण इतकी आपुलकी होती, इतकं प्रेम होतं की बाहेरच्या माणसाला खरंच वाटायचं नाही काय असं कसं बोलताय कार्यकर्त्याला. पण त्यांचं नातं कोणाला लांबून कधी समजलं नाही. ते मुंबईतल्या मच्छी बाजारामधले कार्यकर्ते असतील, आमच्या भागातली बरीच माणसं मुंबईला माथाडी कामगार म्हणून गेली, कोणी आता कुठल्या बाजारात आहे, कोण कुठल्या बाजारात आहे. कधी काका गेले की त्यांचा घराडा तिथं त्यांच्याकडे असायचा आणि त्यांच्यावर खरोखरी प्रेम करणारी ही माणसं आहेत. नुसतीच ही सगळे कार्यकर्ते नाहीत तर प्रत्येक या ठिकाणी समोर बसलेले कार्यकर्ते आहेत. तर प्रत्येक माणसाच्या मागे अख्खं गाव आहे किंवा मोठी संघटना आहे. प्रत्येकाच्या मागे एकटा व्यक्ती कोणती कार्यक्रमाला आलाय असं नाहीये. आणि सगळी ताकद हे विलासराव काका यांच्यावर असणारं प्रेम दर्शवणारी हे कार्यकर्ते आहेत. आज या निमित्तानं उदयदादांनी एक काकांचा भव्य अगदी लाईफ लाईक
म्हणजे अगदी आत्ताच पाऱ्या उतरून खाली उतरतील असं वाटावा असा पुतळा तयार केलेला आहे. आणि पुतळा केला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. कोयना बँकेची एक भव्य वास्तू आहे. कोयना बँक सुस्थितीत आहे, कारण मगाशी जयंतरावनी सांगितल्याप्रमाणे काकांनी शिस्तच अशी लावली. ती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा त्यांनी सुरू केलेल्या सगळ्या संस्था असतील. साखर कारखाना काही दिवस अडचणीत आला, कारण डोंगरावर कारखाना आहे. ऊस नेताना त्रास होतो. सुरुवातीला त्रास झाला, पण श्रीमंत पाटलांच्या सहकार्याने तोही कारखाना आता अतिशय सुस्थितीत चाललेला आहे. आणि या ठिकाणी जी ऊस तोडणीबद्दल जी पिळवणूक होते, अडवणूक होते, त्याला त्यांनी पर्याय दिलेला. आता 6000 कपॅसिटीचा कारखाना झालेला आहे. आणखीन 1-2 कारखान्याचे प्रपोजल चालू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्व सहकारी संस्था ज्या काकांनी सुरू केल्या त्या सुस्थितीत चाललेल्या आहेत. मग दूध संघ असेल, बाजार समिती असेल, निवडणुका झाल्या, काही संघर्षमय झाल्या, परंतु आज काकांचं अपूर्ण राहिलेलं काम हे त्यांचे सुपुत्र उदयदादा हे तितक्याच ताकदीनं, त्यांच्याच प्रेरणा, त्यांच्याच पायावर पाय ठेवून त्यांनी घालून दिलेल्या दिशेनं आणि मार्गदर्शनाखाली काम चालवलेलं आहे. आज आपण इथं सगळे काकांचे सर्व सहकारी, काही जण ताजमध्ये कॉफी पिणारे सहकारी होते, विधिमंडळात ते होते, पण त्याच्या पलीकडची ओळख जयंतरावांनी सांगितल्याप्रमाणे, जयंतराव आवळेंनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी 5 वाजले की काका ताजमध्ये कॉफी प्यायला जाणार. रात्री जेवताना लिंग पवेलियन म्हणून चायनीज एक रेस्टॉरंट, तिथं जेवणार. मग बरोबर कोण भागातली काही माथाडी कामगाराचे कार्यकर्ते कोण असतील सगळ्यांना घेऊन प्रचंड प्रेम त्यांनी या कार्यकर्त्यांच्यावर केलं आणि कार्यकर्त्यांनी काकांच्यावर प्रेम केलं. अखंड 35 वर्ष त्या परिसराचे आमदार होते. त्याच्यापूर्वी यशवंतराव मोहिते होते, नंतर मी 2 टर्म या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय. खूप प्रेमळ माणसं आहेत. एकदा पाठिंबा द्यायचं ठरवलं की मग मागं पुढं बघणार नाहीत. पण आता काल जयवंतराव पाटलांनी काल स्वतः अनुभव घेतला. आम्ही रात्री जेव्हा स्ट्रॅटेजी करण्याकरता रात्री 2-3 पर्यंत बसलो होतो. मताची वाटणी कशी करायची, काय करायची, कोणाला किती मताची खात्री आहे, कोणाला किती जुने सहकारी, कोणाला जयंतराव पाटलांनी किती 200 कोटीची कर्ज दिलेले आमदार आहेत, सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं होतं. पण शेवटी जो प्रकार घडला, लाजीरवाणी प्रकार आहे, लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. जे त्या ठिकाणी निवडणूक जिंकण्याकरता जे काही केलं गेलं, मला वाटतं लवकरात लवकर तो इतिहास विसरून गेला पाहिजे. तो इतिहास बदलला पाहिजे. तो इतिहास बदलण्याची चिन्ह दिसत आहेत लोकसभेमध्ये. त्या प्रकाराच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे सरकार पाडलं गेलं, ज्या प्रकारे घोडा बाजार इथं अगदी वरपासून खालपर्यंत, म्हणजे इथंच झाला असं नाहीये. असं जर कोणाला वाटत असेल तर खालच्या खाली मुंबईतच काही प्रकार घडला नाही, बिलकुल नाही. त्या प्रकाराला केंद्रातून राजाश्रय होता. हे सगळं करा, घडवा. गुवाहाटी असेल, सुरत असेल, गोवा असेल, सगळा राजाश्रय वरून मिळाला. जो प्रकार झाला त्याला चिडून लोकांनी मतदान केलं. कालच्या ज्या 13 विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या, परवा त्याचा निकाल लागला. त्या 13 देशात झाल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका. त्या 13 निवडणुकापैकी 10 ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी झाले. भारतीय जनता पक्षाला फक्त 2 जागा मिळाल्या, अपक्ष आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुकीचा आढावा घेण्याकरता मला AICCने एक कमिटी नेमलेली आहे. ते कमिटीचा आढावा चालू आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील एक जागेची पोटनिवडणूक झाली. फक्त 3000 मतांनी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आणखी 11वी जागा आली असते. वातावरण कुठल्या दिशेने चाललेलं आहे या लोकसभेमध्येच नाही तर या आता होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला समजून आलेलं आहे. लोकांना त्याची घृणा येते असा हा प्रकार चालू आहे. त्याची पुनरावृत्ती कालच्या विधान परिषदेत निवडणुकीमध्ये झाली. स्वतः जयंतराव पाटलांनी त्यांना ते भोगावं लागलं. त्यांचा कधी पराभव झालेला नाही. ते इतके अजातशत्रू आहेत. प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत. आणि विलासराव पाटलांचे ते खास मित्र म्हणून
काल निवडणुकीचा निकाल लागला असताना आज इथं पुन्हा हजर राहिलेले. धन्यवाद जयंतरावजी. आम्ही तुम्हाला लवकरच पुन्हा विधिमंडळात आल्याशिवाय राहणार नाही. विलास काकांनी अनेक निवडणुका लढवल्या. एखाद्या निवडणुकीमध्ये लोकसभेला ते उभे होते, थोड्या मतानं पराभव झाला. पण संघटन शक्ती असणारा माणूस, संबंधित जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते उभं करणं, प्रत्येकाला कुठं संधी द्यायची, काय करायची हे त्याने अचूकपणे केलं. आणि जिल्हा बँकेवर खऱ्या अर्थानं शिस्त लावली. एक अग्रणी बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक पुढे आली. कधी कुणी असं म्हटलं नाही की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरी लावताना काही प्रकार झाला. कधी कुणी चुकून सुद्धा म्हणू शकणार नाही. आणि ही त्यांची नैतिक अधिष्ठान त्यांचं होतं, म्हणून त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकलं नाही. वैचारिक मित्र असायचे, वैचारिक विरोध असायचा. पण आज जे चाललेलं आहे ते त्यांना आज कदापि सहन झालं नसतं. आज सहकारी चळवळीमध्ये 97वी घटना दुरुस्ती आणली, काही सुधार करायचा केंद्रातून प्रयत्न झाला. त्यातून सहकारी चळवळ मजबूत होईल असं वाटलं होतं, काही ठिकाणी झाली. पण अजूनही खऱ्या अर्थानं सहकारी चळवळ ज्या मजबूतीने उभं राहिली पाहिजे. काही अपवाद आहेत. जयंतराव पाटलांची रायगड मध्यवर्ती बँकेला सगळ्या महाराष्ट्राला कर्ज देते. इतकी चांगली बँक चाललेली आहे, ताकदवर चाललेली आहे. कारण असा मला वाटतं क्वचितच एखादी सहकारी संस्था मिळेल की तिथे सगळे उपाय थकल्यानंतर पुन्हा जयंतरावांच्याकडे जाऊन रायगड बंद पैसे त्यांनी आणले नाहीत. कारण त्या ताकदीने त्यांनी ती बँक चालवली. अनेक वेळेला आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलेलो आहे. त्यांच्या रायगडच्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की मग आता सगळा येडा मारून जाण्याच्या ऐवजी जयंतरावांचा फोन यायचा की मी लॉन्च पाठवलेली आहे गेटवे ऑफ इंडियामध्ये, लॉन्चमध्ये बसून लगेच पलीकडे या. त्यांचा कार्यक्रम, त्यांची लॉन्च, मग त्या लॉन्चने जायचं, कार्यक्रम करायचा, भरपूर मासे झिंग्याचं जेवण जेवायचं आणि मग परत यायचं. कधी तिथे गेलो तर भरपूर यथेच्छ जेवण दिल्याशिवाय कधी त्यांच्या भगिनी मीनाक्षी आज नाही त्या. आणि जयंतराव अगदी आग्रहाने सगळ्यांना, कोणी गेलं तरी पोटभर तिथं सी फूड, मच्छी, झिंगे, सगळ्या प्रकारच्या कुठल्या कुठल्या कोकणातली माशाची काय काय नावं असतात ते सांगायचं मला, हा कुठला मासा आहे. खूप त्यांनी सर्वांच्या प्रेम केलं. जरी शेतकरी कामगार पक्षात असले तरी त्यांची सगळ्यांचे आमच्याशी अत्यंत मित्रत्वाचे संबंध होते. आणि काकांच्या बरोबर खास त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. जयंतराव आवळेजी, थोपटे साहेब, काही त्यावेळेचे आमदार, खास त्यांचा ग्रुप असायचा. वैचारिक एका पातळीवर असायचे. ते खरं म्हणजे दुर्घर आजारानं काका आजारी पडले. थोडे मतभेद होते. मध्यंतरी एकदा काका माझ्या विरुद्ध उभे राहिले. आजारी असताना मी त्यांच्या घरी गेलो. त्याने सांगितलं की काका तुमची तब्येत बरोबर नाही, आता यापुढे तुम्ही आम्हाला दोघांनी आशीर्वाद द्या, उदयदादांनी आशीर्वाद द्या. आणि आपण आता, तुम्ही आतापर्यंत तुमचे खूप ऑफर्स होत्या, खूप प्रलोभनं होती, पण तुम्ही विचार सोडला नाही, कधी जातीवादी विचाराकडे हात धरला नाही. कारण तुमच्या पिताजींची ती शिकवण होती. काकांचे पिताजी दादासाहेब उंडाळकर हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन कराडच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा काढणारे ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या स्मरणार्थ दर फेब्रुवारीमध्ये काका एक कार्यक्रम घेत असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना बोलवत असत. अजूनही तो कार्यक्रम चालू आहे. पण ती परंपरा असल्यामुळे काकांनी कधी तो विचार केला नाही. आणि उदयदादांनी सांगितले की तो विचार आपल्याला कधी परवडणार नाही. प्रयत्न झाले. नंतर त्या आम्ही काकांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मान्य केले की नाही नाही, आपण एक संयुक्त कार्यक्रम घेऊया. आणि काही दिवसानंतर मग काकांनी कराडच्या या पंकज हॉटेलमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला. याचा उल्लेख बाळासाहेब थोरातांनी केला. दुर्दैवाने ते काकांचं शेवटचंच जाहीर व्याख्यान होतं. पण त्यांनी जे प्रबोधन त्या कार्यक्रमामध्ये केलं होतं ते एखाद्या शिबिरामध्ये केलं पाहिजे अशा प्रकारचं प्रबोधन होतं. आणि ते घेऊन आज त्या परिसरामध्ये आम्ही काम करतोय. लोकही त्या विचाराला आज खंबीरपणे पाठिंबा देत आहेत.
प्रयत्न होत आहेत असं नाही, प्रयत्न खूप होत आहेत, काय काय करायचं चाललेलं आहे. पण मला वाटतं दिवा विस्ताना जी छोटा जो झगझगतो त्याप्रमाणे आता सरकारचं चाललेलं आहे. शेवटचा प्रयत्न हा जुगार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं, विधान परिषदेमध्ये काय झालं, खेळसवाणे प्रकार झाले, ही लोकशाही नाही आहे. हा लोकशाहीचा डोलारा दिसतोय. ईव्हीएम इकडून तिकडे जात आहेत, हातावर साईल लावलेले फोटो येत आहेत, रांगा लागतायत की लोक मतं देतात, पण ही खरं नाही आहे. लोकशाहीचा आत्म्याचा खून झालाय. तो जर वाचवला नाही तर ही डोलारा दिसेल पण लोकशाही त्यात राहणार नाही. आणि म्हणून ही लढाई, म्हणूनच लोक, देशातली जनता आज एका विशिष्ट प्रकारे जे मतदान करते त्याचं हे द्योतक आहे की लोकांनाही कळून चुकलेलं आहे की अति झालं, आता या प्रकारे आपल्याला राज्य करता येणार नाही. पण मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला निश्चितच बोध घेता येईल की सहकारी संस्था शिस्तीनं चांगल्या प्रकारे चालवता येतात. त्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ जर आपण त्यामध्ये निर्माण नाही केला, त्यामध्ये राजकारण केलं नाही किंवा राजकारणाकरता निधी त्यातनं उभा नाही केला, तर मग सहकारी संस्था अत्यंत एक पॉवरफुल मीडियम आहे, अत्यंत एक प्रभावी माध्यम आहे समाजाच्या विकासाचं. आणि म्हणून जो राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला जयंतरावनी, माझ्या काळामध्ये प्रसंगाला राज्य आपल्या देशाचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन मला भेटायला आले. आमच्या गप्पा तासभर झाल्या आणि जाताना ते म्हटल्यावर तुमच्या राज्य सहकारी बँकेचा प्रॉब्लेम आहे. तर मी विचारलं, अहो ही सगळी आशिया खंडातली मोठी बँक आहे आमची, प्रॉब्लेम कसा असेल? ते म्हणले, नाही, तुमच्या बँकेला गेली 60 वर्ष लायसन्स नाही आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट खाली जर लायसन्स नसेल तर त्याला बँक म्हणून काम करता येणार नाही. मी अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं, म्हटलं गव्हर्नर साहेब म्हणतात की आपल्या मध्यवर्ती बँकेला बँकिंग लायसन्स नाही, खरं आहे का? ते म्हणजे हो खरं आहे. म्हणलं 60 वर्ष तुम्ही का नाही केलं? म्हटलं काय गरज वाटली नाही मला. आता रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर म्हणतात नाही, बँक नसेल, लायसन्स नसेल तर बँक म्हणून आम्ही चालू देणार नाही, तुम्हाला हे थांबवावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे, नसेल तर मग उद्या त्याला आम्ही अर्ज करतो, आम्हाला द्या लायसन्स, जेवढी मोठी बँक आहे, इतके 1000 कोटी वगैरे आहेत. म्हटले नाही नाही तसं नाही. म्हटले तुमच्या बँकेचा 1100 कोटीचा तोटा आहे, निगेटिव्ह नेटवर्थ आहे आणि त्या बँकेच्या इंटरनल ऑडिटरनी वेळोवेळी अहवाल दिलेला आहे की हे तुमचं चाललंय, योग्य चाललेलं नाही. तो अहवाल प्रतापराव चव्हाण बसले त्यांना माहिती आहे, तो अहवाल जातो कोणाकडे? नाबार्डकडे जातो. कृषी मंत्र्याच्या हाताखाली नाबार्ड असते. नाबार्डकडे तो अहवाल गेला. नाबार्डनं सरळ तिथे थांबवायचा काय प्रयत्न केला नाही, तरी सरळ रिझर्व्ह बँकेला पाठवला आणि त्यामुळे ते म्हटले ही बँक बरखास्त करावी लागेल. रिझर्व्ह बँकेच्या आदेशावरून ती बँक बरखास्त झाली, नाहीतर ती वाचली नसती, त्याला बँकेचं लायसन्स नव्हतं, मिळालं नसतं. पण मी तेव्हा बरखास्त होताना एकच विनंती केली त्यांना की प्रशासक तुम्ही जो बसवाल ते प्रशासक मी बसवतो. बरखास्त करायचा निर्णय तुम्ही घेतलेला ठीक आहे, पण प्रशासक नेमायची परवानगी मला द्या. म्हणजे हरकत नाही, तुम्ही चांगले प्रशासक नेमा. मी त्यावेळचे फायनान्स सेक्रेटरी त्यावेळेला श्रीवास्तव आणि सहकार सचिव गोयल या दोघांना बोलवलं. म्हटलं तुम्हाला मी प्रशासक म्हणून नेमतोय. साहेबांना फोन केला, पण असं असं झालेलं आहे आणि आता इथं प्रशासक बदले. त्यांना क्षणभर खरंच वाटलं नाही काय चाललंय. म्हटलं आता झालं हे. पण त्या दोघांना श्रीवास्तव गोयलला मी सांगितलं, मी पण जरी मुख्यमंत्री म्हणून फोन केला, मला कधी कधी करावा लागेल फोन, पण योग्य आहे तेच करा, मला ही बँक नफ्यात पाहिजे. आणि 1100 कोटी तोट्यात असलेली बँक 3 वर्षामध्ये 700 कोटीचा नफा घेऊन माझ्याकडे लोक आले. आजही इतकी वर्ष झाली, मी ती कधी 2011ची घटना आहे, आजही 13 वर्षानंतर सरकारनं त्या बँकेची निवडणूक घेतली नाही. अजूनही प्रशासकच आहे, पण बँक चांगली चाललेली आहे. यंत्रणा माहिती आहे, बँक अगदी सुस्थितीत चाललेली. हे असे निर्णय घ्यावे लागले. मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर फक्त सवंग लोकप्रियतेचे निर्णय घ्यायची जबाबदारी नसते, काही संस्था वाचवायच्या असतात. तर त्यापैकी एक तो निर्णय होता. संस्था चांगल्या पद्धतीने चाललेली आहे, वाचलेली आहे. आज सहकारी क्षेत्राच्या पाठीचा कणा म्हणून ती बँक उभी आहे. असे काही निर्णय घ्यावे लागतात. तसेच आपल्या कारकिर्दीमध्ये विलास काकांनी, मग त्यांचे विधी न्याय खातं असेल, त्यांच्याकडं पशुसंवर्धन खातं असेल, त्यांच्याकडे काही वेळ विलासराव नसताना सहकार खातं दिलं असेल. विलासरावजींचा म्हणजे विलासराव देशमुखांचा विलास काकांचा प्रचंड विश्वास होता.
विलासरावजी देशमुख एकदा विधानसभेची निवडणूक पडले, त्यानंतर म्हटले की अहो तुमच्या दक्षिण कराड मतदारसंघामध्ये जितक्या वेळाला मी आलो, माझ्या नावाच्या जितक्या पाट्यान दगड आहेत तितक्यापेक्षा निम्म जरी मी माझ्या लातूरला फिरलो असतो तर माझा पराभव झाला असता. इतकी त्यांची मैत्री होती. आणि विलासरावजी देशमुख इथं फार अगदी भावासारखं प्रेम त्यांचं होतं. जयवंतरावजी आवळे साक्षीदार आहेत, जयंत पाटील साक्षीदार आहेत. एका युगाचा अंत झाला म्हटलं तरी काही हरकत नाही. काका आपल्याकडे नाहीत, त्यांचं शिव्या खाणारी माणसं आहेत, त्यांच्या शिस्त भोगणारी माणसं आहेत, पण त्यांच्यावर कधी माझ्यावर पक्षपात केला असं कोणी आरोप करू शकत नव्हतं. असे थोर व्यक्तिमत्व, त्याचा आज आपण सन्मान करतो. या पूर्णाकृती पुतळा उभा केलेला आहे. संबंध परिसरातल्या लोकांना रस्त्याने येता जाताना त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांची शिस्त आठवल्याशिवाय राहणार नाही. आणि कोयना बँकेचंही फार चांगलं काम विलास उदयदादांच्या नेतृत्वाखाली चालेल, त्यालाही माझ्या सर्व संचालकांना माझ्या शुभेच्छा देतो. कार्यक्रमाकरता आम्हाला सर्वांना बोलावलं. इथं खूप निवडणुकीची धामधूम आहे, पण आज सर्वांना इथं येता आलं. आज फक्त सतेज पाटील येऊ शकले नाहीत, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की तिथं कोल्हापूरमध्ये विशाळगड परिसरामध्ये थोडीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांचा फोन आला होता की मला इथं परिस्थिती चिघळते, ती थांबवण्याकरता मला थांबलं पाहिजे. आणि त्या सगळे पाहुणे इथं आले, त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिला, उदयदादांना शुभेच्छा दिला आणि विलास काकांची आठवण केली. त्याबद्दल सर्व खरंच एक चांगला सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झाला. आणि उदयदादांनी आम्हा सर्वांना एकत्र आणून कार्यक्रम केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. बँकेला शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय चव्हाण साहेब. कार्यक्रमाचे आभार बँकेचे चेअरमन आदरणीय रोहित पाटील साहेब मानणार आहेत. लोकनेते स्वर्गीय विलास काका पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण व कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन या संयुक्त कार्यक्रमासाठी स्टेजवरील सर्व मान्यवर, तसेच आपण सर्व रयत संघटनेवर प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते, सभासद, तसंच कोयना बँकेचे सभासद, सर्व हितचिंतक या सर्वांचा आभार व तसेच पत्रकार मित्र, तसेच महिला वर्ग, आपण सर्व बहुसंख्य उपस्थित राहिलात. तसंच विशेषतः निसर्गाचाही आभार मानतो, कारण काल दिवसभर पाऊस होता, आज आपला कार्यक्रम आहे म्हणल्यावर पावसाने आपल्याला उघडीप दिल्या. निसर्गाचे आभार व सर्वांचं कृतज्ञता व्यक्त करतो. कोयना सहकारी बँकेची स्थापना लोकनेते विलास काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1996 साली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते झाली होती. आज बँकेच्या 11 शाखा व एक विस्तारित कक्ष असून बँकेच्या ठेवी 177 कोटी, कर्ज वाटप 115 कोटी असे असून एकत्रित व्यवसाय 300 कोटींचा आहे. बँकेने सतत अ वर्ग मिळवला असून संस्थापक ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ग्राहक व सभासद यांच्या पसंतीस उतरले आहे. बँकेच्या या कार्यक्रमास सर्व सभासद, ठेवीदार, तालुक्यातील शेतकरी, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. नितीन ढापरे, वायझेड इंडिया टीव्ही, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.